मत करा. नमस्कार. आजच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये आपल्याला 3 शंखनाद ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. पहिला शंखनाद करतील श्री अनंतकुमार जोशी, त्यानंतर श्री विजयजी ढेंगे आणि त्यानंतर प्रदीप अडूरजी. अनंत कुमार. विजय. अरे वा, खूपच छान. शंखनादाने आपल्याला कार्यक्रमाचा शुभारंभ करता आला. आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे 3 शंखनाद करणारे वीर आहेत आणि त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अत्यंत शतगुणित होते. तर आता सादर करण्याचा जो कार्यक्रम आहे सादरीकरणाचा, त्याची सूत्र मी श्री खानोलकर सर यांच्याकडे सुपूर्द करते. श्री खानोलकर सर. खरं म्हणजे हा जो सादरीकरणाचा कार्यक्रम आहे त्याची संपूर्ण समीक्षा डॉक्टर शुभदाताई खटावकर करतात. पण आपण त्यांना दरवर्षी करतो की सादरीकरण पण झालं पाहिजे. तर डॉक्टर शुभदाताई, तुम्ही तुमच्या सादरीकरणाने सुरुवात करा आणि मग आपण बाकीच्यांची सादरीकरण घेऊ. हा, करा. नमस्कार. सादरीकरणाच्या आधी एक माझी आणि सरांची किंवा आपल्या सर्वांची एक इच्छा आपल्याकडे व्यक्त करते की सादरीकरणामध्ये सर्वांचा सहभाग असावा, हे आपल्या सर्वांचंच मनोगत आहे आणि ते सर्वांनी पूर्ण करावं. याकरता थोडेसे परिश्रम लागतील, पण मिळणारा आनंद आपल्याला शब्दात व्यक्त करता येणार नाही. तर असा आनंद आपण परस्परांचा वाढवण्याकरता जास्तीत जास्त सहभाग कसा वाढेल याकडे लक्ष देऊया. धन्यवाद. त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. आपला जो मेसेज जातो सादरीकरणाचा त्याच्यात म्हटलेलं आहे की विनंती की आपल्या प्रत्येक सभासदांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभव लिहून काढून, अनुभव म्हणजे आपल्या कामकाजाच्या ठिकाणचे असतात, घरातले असतात, मित्रमंडळीत असतात आणि बाहेर समाजातले असतात, ते लिहून काढून वेळेच्या मर्यादित सादर करायचे. म्हणजे ह्याच्यात आपण काय, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात शेकडो असे प्रसंग आहेतच जे कधीतरी आठवतात, तर तो लिहून काढायचा. बरेचदा आपले सभासद सांगतात की तो प्रसंग एवढा मोठा आहे, 4 मिनिटात कसा सांगायचा. हेच आपल्याला खरं शिकायचं आहे. तो व्यवस्थित 4 मिनिट पुरेल इतक्या शब्दात लिहायचा. म्हणजे तो 3 मिनिटाचा पण होता नाही आणि 5 मिनिटाचा पण होता नाही. त्यातली काही वाक्य वाढवायची, काही गाळायची, हे शिकायचं. त्यामुळे आपल्याला एक लेखन कला येईल. आणि त्याच्यानंतर वेळेच्या मर्यादित सादर करणं. सादर करणं म्हणजे काय की आपण बोलतानाची आपली शब्दफेक, आपला प्रत्येक शब्द समोरच्यापर्यंत कसा ठसठसीत पोहोचेल, त्याचबरोबर आय कॉन्टॅक्ट, मधून मधून कॅमेराकडे बघायचं. त्यामुळे आपल्याला भाषण कला समृद्ध करता येईल. आणि मला वाटत नाही की अशा प्रकारे भाषण कला समृद्ध करण्याची शाळा दुसरी कुठे असेल. ही आपल्याकडे घडली आहे, घडवली नाही आहे. आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. म्हणजे उद्या जर सादरीकरणासाठी 20 लोक आली, 25 आले आपले सभासद, तरी त्यांना कसं अकोमोडेट करायचं हे आपण नंतर ठरवू. तर मी आजच सकाळी डॉक्टर शुभदाताईंना म्हटलं की हे ठराविक काही चेहऱ्यानंतर बाहेरचे बाकीचे चेहरे का येत नाही आहेत. कारण बघायला गेलं तर हा सोपा विषय आहे. आपल्यापैकी सभासद जेव्हा एखादं गाणं बसवतात
तेवढाच वेळ किंवा खच्चित त्याच्यापेक्षा थोडा कमी वेळ सरावाने या गोष्टीला लागू शकेल. आपल्याकडे असंख्य कवी आणि लेखक आहेत. असंख्य का म्हणतो, कारण मला कोणी विचारलं तर मी सांगतो आमच्याकडे 70च्या दरम्यान लोक गाणं म्हणतात, 20च्या दरम्यान लोक वाद्य वाजवतात, 20 एक कवी आहेत, तेवढेच लेखक आहेत. लेखक म्हणजे आपण खूप समृद्ध आहोत. लीला शहा यांची 67 का 68 पुस्तक झालेल्या आपल्याबरोबर सगळ्या कार्यक्रमात असायच्या, त्या आता नाही आहेत. अनसुया कुंभार 37 पुस्तकं, आणि डॉक्टर शुभदाताई आहेत, वृंदा कौजलगीकर आहे, असे असंख्य, विकास पाटील आहेत, प्रफुल्ल साने आहेत. ही सध्या पुस्तकं प्रसिद्ध झालेल्या भारती खानोलकर आहेत. पण हे असणारच आहेत आपल्यामध्ये. पण नवीन चेहरे आले पाहिजे, ज्यांना ही लेखन कला आणि संभाषण नाही, भाषण कला आली पाहिजे, एवढा त्याच्यामागे उद्देश आहे. डॉक्टर शुभदाताई, पुढची सूत्र तुमच्याकडे, तुम्ही तुमचं सादरीकरण करावं ही विनंती. नमस्कार. खरं तर आज नवीन काही लिहायचा मानस होता, पण कार्यबाहुल्यामुळे 1 मिनिटही वेळ मिळाला नाही. त्यामुळं जुनी परंतु नावाजलेली बक्षीसपात्र एक कविता आपल्याकडे सादर करावी असं मन म्हणते. शिवाजी महाराजांच्या एका मित्राबद्दल आहे. येसाजी कंक. येसाजी कंक शिवरायांचा जिवलग मित्र बालपणीचा. शिवरायांचा जिवलग मित्र बालपणीचा, एलवंड खोऱ्यात झेंडा फडकला शौर्याचा. एलवंड खोऱ्यात झेंडा फडकला शौर्याचा. शिवरायांनी त्यास दिलं सरसेनापतीपद. शिवरायांनी त्यास दिलं सरसेनापतीपद. शिलेदार बनून झाला पायदळ प्रमुख. शिलेदार बनून झाला पायदळ प्रमुख. युद्धनीतीचा होता बहु जाणकार. युद्धनीतीचा होता बहु जाणकार. अंगी 100 हत्तींच बळ भरदार. अंगी 100 हत्तींचं बळ भरदार. पोर्तुगीजांशी लढला बेदरकार. पोर्तुगीजांशी लढला बेदरकार. सुवर्ण होनांची पर्वणी 1000. सुवर्ण होनांची पर्वणी 1000. गनिमी काव्यात महाराजांचा उजवा हात. गनिमी काव्यात महाराजांचा उजवा हात. 4ही छत्रपतींना केली मोलाची साथ. 4ही छत्रपतींना केली मोलाची साथ. समोर बघता शत्रूला बसे दहशत. समोर पाहता शत्रूला बसे दहशत. मद धुंद हत्तीला आणलं आटोक्यात. मद धुंद हत्तीला आणलं आटोक्यात. अनेक लढायात वीरश्री गाजवली. अनेक लढायात वीरश्री गाजवली. प्रत्येक ठिकाणी शमशेर तेज चालवली. प्रत्येक ठिकाणी शमशेर तेज चालवली. साऱ्या दरबारात होता अग्रेसर. साऱ्या दरबारात होता अग्रेसर. गनिमी काव्यात होता फार माहेर. गनिमी काव्यात होता फार माहेर. लढला स्वराज्यासाठी खंदावीर. लढला स्वराज्यासाठी खंदावीर. तळ हाती घेऊन आपलं शिर. खानाने केला निगरून छळ. खानाने केला निगरून छळ. पण येसाजीनं दावलं मराठी बाण्याचं बळ. मराठी बाण्याचं बळ. स्वराज्यासाठी केलं सर्व समर्पण. स्वराज्यासाठी केलं सर्व समर्पण. देशदेवासाठी देह केला अर्पण. देशदेवासाठी देह केला अर्पण. लढला राज्यासाठी स्वराज्यासाठी. लढला राज्यासाठी स्वराज्यासाठी. जन्म घेतला मातृभूमीच्या हौतात्म्यासाठी. मातृभूमीच्या हौतात्म्यासाठी. धन्यवाद. छान छान कविता. छान. मस्त. खूप छान. खूप छान. धन्यवाद. खूप छान. छान कविता, मस्त. धन्यवाद. धन्यवाद. शॉर्ट बट स्वीट चांगली झाली.
समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. हा, नमस्कार सर्वांना. तुझ्या माझ्या संसाराला हा मागच्या वेळेचा विषय पुढे घेते आहे. नवरा बायकोच्या नात्यात संयम आणि विवेकासोबतच व्यक्ती म्हणून एकमेकांना आदर देणं महत्वाचं असतं. प्रत्येकाला ते सदा सर्व काळ जमू शकतं का? काळानुसार स्त्रीची व्यवधानं बदलली आहेत. तिचं हे बदलतं रूप स्वीकारत पुरुषानंही तिचा खऱ्या अर्थानं सहचर बनायला हवं. अन्यथा घटस्फोटाचा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. मागच्या वेळेला एक गोष्ट सांगितली, आता दुसरी. 65च्या आसपास असणारे वैशंपायन पती पत्नी, त्यांची मुलगी अमेरिकेत असते. मागच्या वर्षी वैशंपायन पती पत्नी 3 महिने तिच्याकडे होते, कारण तिला मुलगी झाली होती. निवृत्तीनंतरचे सुखासीन आरामशीर आयुष्य श्री वैशंपायन मजेत व्यतीत करत होते. परंतु त्यांच्या पत्नीला मात्र नातीचं, मुलीचं, नवऱ्याचं देखील सर्व करावं लागायचं. अमेरिका पाहणं वगैरे सर्व दूरच. त्यांना पुरेशी झोपही मिळत नव्हती. निवांतपणा, आराम नव्हताच. त्यांच्या मुलीच्या संध्याच्या हे लक्षात आलं. निवृत्ती झाल्यावर सुद्धा आईला मोकळेपणा नाही, याचं तिला वाईट वाटायचं. या वर्षी तिनं आईला एकटीलाच बोलवायचं ठरवलं. आणि तसं तिने आईला बोलवून बाबांना म्हणाली, तुम्ही आलात की तिला तिच्या मनासारखं निवांतपण मिळत नाही. तुमच्याच तंत्राने, वेळापत्रकाप्रमाणे ती आयुष्यभर जगली. आता तरी तिला थोडं निवांतपण मिळू द्या ना. 2 महिने मुलीकडे राहून सौ वैशंपायन बाई लेकी सोबत निवांत राहून परतल्या. आता वैशंपायन यांच्या लक्षात आलं आहे, ती देखील आपल्यासारखीच नोकरीतून निवृत्त झाली आहे. तिच्यावर जो आपला सर्व भार टाकतो आपण, तो कमी करायला पाहिजे. तेव्हा त्यांनी पत्नीला छोट्या छोट्याशा का होईना घर कामात मदत करायला सुरुवात केली आहे. आणि त्यांच्या सौही सुखावल्या आहेत. कोणत्याही वयातल्या पती पत्नी साठी आवश्यक गोष्ट म्हणजे एकमेकांचा आदर करत सुखदुःख आणि काम वाटून घेणं. कधी कधी एखादी लहानशी कृती देखील मोठा आनंद देऊन जाते. त्यामुळे तिचं स्वप्न, तिचं काम, तिचं माणूसपण जपणं याचा विचार करून पतीने आपल्या पुरुषी अहंकार दूर सारून तिचा सहचर बनलं पाहिजे. स्त्री बदलली आहे, तिचं बदलतं रूप स्वीकारून विवेक आणि संयम याची सोबत पती पत्नी दोघांनाही हवीच. आता पुढची गोष्ट. गर्भवती करुणा माहेरी गेली होती. तिच्या गर्भातल्या बाळाचं वजन कमी होतं. हे तिच्या नवऱ्याला कळल्यावर दिवसातून 4-5 वेळा फोन करून तू काय काय जेवलीस हे विचारणं सुरू केलं. बाळ सुदृढ झालं पाहिजे याविषयी तो फारच आग्रही होता. तशी इच्छा असणं काही गैर नाही, परंतु तो करुणावर फारच जबरदस्ती करू लागला. किती पोळ्या खाल्ल्या, कोणती फळं घेतली हे अगदी बारकाईने विचारत त्याने पुढे पुढे तर व्हिडिओ कॉल करून तिचं जेवणाचं ताट, त्यातील पदार्थ पाहणं सुरू केलं. करुणाला या गोष्टी
चा ताण येऊ लागला. शेवटी बाळ 2 किलो जन्मलं. नवरा प्रचंड नाराज. भांडण वाद. करुणाची तब्येतही प्रसूतीनंतर सुधारली नाही. तिचं वजन कमी झालं. ती गप्प उदास राहू लागली. आता प्रसूतीला 2 वर्ष झालं. ती अजून माहेरीच आहे. दोन्ही घरातील माणसं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच आहेत. पती पत्नीच्या नात्यात एकमेकांना जराशी मोकळीक देणं म्हणजे नवऱ्याने पत्नीला, पत्नीने नवऱ्याला आवश्यक आहे. सतत सूचना, काळजी, आस्था याचा अतिरेक समोरच्या व्यक्तीला गुदमरून टाकतो. एखादी इच्छा असणं ठीक आहे, परंतु अति आग्रही असू नये. रवींद्रनाथ टागोरांनी सांगितल्याप्रमाणे सूर्यप्रकाशाप्रमाणे माझे प्रेम तुला वेढून राहो तरीही मुक्त ठेव, तरीही तुला मुक्त ठेव. सूर्यप्रकाशाप्रमाणे माझे प्रेम तुला वेढून राहो तरीही तुला मुक्त ठेवू. याचा नेमका अर्थ दोघांनाही कळला तरच जीवन सुंदर होईल. नमस्कार. छान छान. मस्त. चांगलं चांगलं. छान. धन्यवाद. छान. हा, काल आपल्या उज्ज्वला ताईंकडे सहजीवनावर असा परिसंवाद टाईप झालं. त्याच्यात आपल्या शुभदा ताई आणि आपल्या या कुंभार ताई, अनसुया ताई यांनी भाग घेतला होता आणि आम्ही 5-6 जणी ऐकायला गेलो होतो. सहजीवनच हा विषय होता. ओके ओके ओके. छान छान. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा सुरुवात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मी एका निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यासाठी निबंध लिहिलेला आहे. तो 2 भागात वाचतोय. त्याचं सादरीकरण करतोय. निबंध प्रवास वर्णन. माझा अविस्मरणीय प्रवास. प्रवास म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. लहान असताना शाळेला मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही दरवर्षी आई बरोबर कोकणात आईच्या गावी म्हणजे आजोळी जात असू. आईला माहेरची वडिलांना भेटण्याची ओढ, तर आम्हाला तेवढीच आजोळची ओढ असायची. माझं गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील बांदा गावापासून जवळच असलेलं वाफोली गाव. फार पूर्वी म्हणजे साधारण 1957-58च्या आसपास आम्ही बोटीने गावी जात असू. बोटीने प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच असे. हे आता लक्षात येतं. त्यावेळी आम्हाला गावी जायचं आहे एवढंच कळत असे आणि आम्ही आनंदाने बहरून जात असू. आम्ही 3 भावंड. त्यात मी सर्वात लहान म्हणजे 9-10 वर्षाचा त्यावेळी असेल. त्यावेळी चौगुले कंपनीची बोट मुंबई ते गोवा जात असे. त्या बोटीवर तिकीट तपासनीस असलेले महिंद्रे काका आमच्या शेजारीच राहत होते. त्यामुळे त्यांना सांगितले की तिकीट काढून आम्हाला घरपोच मिळत असे. शिवाय त्यांची ड्युटी असेल त्याच दिवसाची तिकिटे असल्यामुळे आम्हाला खूपच सोयीचे होत असे. एवढ्या लांबच्या प्रवासात काही अडचण आल्यास, गरज भासल्यास कोणीतरी आपल्या ओळखीचे बोटीवर असल्याचे समाधान होते. बोट सकाळी 10 वाजता
भाऊच्या धक्क्यावरून सुटणार म्हणून आम्ही डोंबिवलीवरून सकाळी 6 वाजताच निघायचो. त्यावेळी रेल्वेचा प्रवास भयानक होता. बोरीबंदर शेवटचंच स्टेशन असल्यामुळे सामानासह उतरणे शक्य होते. तरी तिथून टॅक्सीने भाऊच्या धक्क्यावर जायचो आणि त्या अवाढव्य बोटीत प्रवेश करायचो. धक्क्यावरून बोटीत जायला एक सरकता पूल असायचा. त्यावरून सर्वजण सामानासह बोटीत जात. आम्हाला सोडायला आलेले आमचे वडील धक्क्यावरच थांबत. आई आणि आम्ही एक मोठी चादर, सतरंजी, वळकटी, त्याशिवाय किरकोळ सामान, पिण्याच्या पाण्याचा फिरकीचा तांब्या वगैरे सामानासह आत गेल्यावर भव्य पटांगणासारख्या मैदानात रिकामी जागा पाहून हमाल सामान ठेवून देई. लगेचच प्रथम वळकटी सोडून पथाऱ्या पसरून आम्हाला चौघांना झोपायला पुरेल एवढी जागा अडवायची. वरच्या दर्जाची तिकिटे असलेल्यांसाठी वरती डेकवर चांगल्या सुखसोयींनी युक्त बसण्याची, झोपण्याची व्यवस्था असावी. बरोबर 10 वाजता बोटीचा भोंगा वाजे. मग सरकता पूल धक्क्यावरून ओढला जाई. धक्क्यावर बांधलेले बोटीचे दोरखंड सोडले जात. बोटीचा भाऊच्या धक्क्याशी असलेला संबंध पूर्णपणे तोडला जाई. बोटीतील सर्वजण धक्क्यावर उभ्या असलेल्या आपल्या आप्तांना अच्छा टाटा करत. आम्ही पण आमच्या वडिलांना टाटा करत असू. बोट हळूहळू धक्क्यापासून सरकत सरकत दूर होत असे. आपले माणूस दिसेनासे होईपर्यंत सर्वच जण हात हलवीत टाटा करीत असत. काही जण आनंदाने दूर होत, तर काहींना तो विरह सहन न होण्याचा असे. ते क्षण अविस्मरणीय होते. भाऊच्या धक्क्यापासून दूर गेल्यावर, हळूहळू धक्का दिसेनासा झाल्यावर सर्वत्र नुसतं पाणीच पाणी. अथांग समुद्रातून बोट डोलत डोलत जाते. रस्त्यावरून वाहनाने जाताना बाजूची घरं, झाडं मागे मागे जाताना दिसतात. त्यामुळे वाहनाचा वेग जाणवतो. तसं इथे काहीच मागे जात नसल्यामुळे बोटीचा वेग काहीच जाणवत नाही. त्यामुळे बोट फक्त डोलत उभी असल्यासारखी वाटते. नमस्कार. इथे मी थांबतोय. एक वेगळा अनुभव आहे. छान छान. जुन्या आठवणीत घेऊन गेलात आम्हाला. आता पुढचा भाग पुढच्या वेळेला. छान पाटील सर, छान वा, झालं. खूप छान. अगदी वेगळा अनुभव सांगितला. छान आम्ही छान पण आनंद घेतला त्यातला. छान. बोटीचा अनुभव बहुतेकांना नवीनच आहे. हो, कोणा हो. म्हणजे फारसा नसतोच कधी, एखाद नसतोच वेळा बहुतेक. कधीतरी. पाटील, या कथेला काही रेकॉग्निशन मिळालं होतं माझ्या मते. मिळालं. त्याला काहीतरी बक्षीस मिळालं होतं. बक्षीस मिळालं होतं. ठाण्याला ती कोकणच्या लोकांसाठी ती स्पर्धा होती. कोकण हे परिषद. व्यासपीठ, व्यासक्रिया. मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंच तर्फे त्यांचं होतं ते. त्याला बक्षीस मिळालं होतं मला. ठीक आहे. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. मेघालयातील एक अविस्मरणीय दिवस आणि भाग 3. गेल्या भागात आपण बघितलं की इथल्या आदिवासी जमातीही आपले मार्ग शोधत असतात. रबराच्या झाडाची मुळं एकात एक गुंतवून या सर्व डोंगराळ पर्वतमय प्रदेशात तरी डोंगरातून एका ठिकाणावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी असे झाडांच्या मुळाचे ब्रिज करण्याची कल्पना म्हणायची का आदिवासींची बुद्धिमत्ता म्हणायची. त्यांच्या दूरदृष्टीचा उपयोग त्यांचे आजचे वंशज त्यांच्या दळणवळणासाठी करीत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे
डोंगराळ प्रदेशात ठिकठिकाणी प्रचंड मोठे छोटे धबधबे, नद्या, प्रचंड पाणी खोलवर भागातील नद्यांमधून येत आणि पूर येत असे. त्यावेळी ह्या झुलत्या पुलांची नितांत गरज आहे. असे 300-400 वर्षे घेऊन बनवलेले हे पूल, रूट ब्रिज आपल्याला बघायला मिळणं हे आपलं भाग्यच म्हणायचं. एका ठिकाणी एकावर एक असा डबल रूट आहे. खालचा रूट ब्रिज आता कमकुवत झालाय, पाण्यात बुडालाय, म्हणून आणखी थोड्या उंचीवर रूट ब्रिज तयार करत आहेत असे आम्हाला नंतर कळले. मगाशी त्या 100 पायऱ्या आम्ही उतरून गेलो होतो, तर खाली एकदम पोहोचल्यानंतर परत पुन्हा भुरभुर पाऊस पडतच होता. पण खाली आल्यावर जो नजारा जो आम्ही बघितला त्याचं काय वर्णन करावं. अगदी मान वर करून कोसळणारा शुभ्रतम प्रपात, त्याचे अंगावर उडणारे तुषार, थंडगार वाऱ्यांच्या झुळका, आणि जेथे तो प्रचंड काय उभा आडवा धबधबा खोल खोल खाली कोसळत होता, तेथे उंच उंच फेसाळणारे पांढरे शुभ्र पाणी. खरंच अंगावर रोमांच उभे राहत होते. शरीरातून आनंदाच्या लहरी निर्माण होत होत्या. स्वर्ग स्वर्ग म्हणता तो हाच का? काहीच अंतरावर ते उसळणारं निळशार पाणी सभोवतालच्या हिरवळीने हिरवे दिसत होते. आम्ही उभे होतो तो दगड सिमेंटच्या छोटासा ब्रिजच होता. जेथे आम्ही रूट ब्रिज वरून आलो, सर्व खळखळ आवाज करणारे ते प्रचंड काय पाण्याच्या लोंढ्यामध्ये जणू पुढे जाण्याची शर्यतच लागली होती की काय. एक अनुपम स्वर्गीय आनंद. त्या अनुपम सौंदर्याचा आस्वाद घेत पुन्हा बारीक गारांचा वर्षाव त्या ब्रिज वरून पुढे 100 पायऱ्या चढत असताना आला. आम्ही पार्किंग पर्यंत खरं तर पोहोचलो. खरं सांगायचं तर जीव मुठीत धरूनच आलो. तेथे हजारो गाड्या उभ्या होत्या. आमच्या सर्वच ग्रुप फारच थोडे खाली आले होते, ते पण विस्कळीत झाले होते. आता आपली कार कशी शोधायची? फोन तर लागतच नव्हते. शेवटी एका प्रवासी ड्रायव्हरला विनंती करून त्याच्या फोनवरून आमच्या ड्रायव्हरला फोन केला. एकदाचे आम्ही आमच्या कारमध्ये स्थानापन्न झालो. तोपर्यंत अंधार झाला होता. पुढे 3 तासाचा प्रवास करून आमच्या शिलाँग मधील हॉटेलमध्ये येऊन आम्ही पोहोचलो आणि एक अगदी निश्वासच टाकला. खरंच आजचा हा पूर्ण दिवस अविस्मरणीय ठरला होता. शिलाँग मधला आजचा आमचा हा शेवटचा दिवस होता. उद्या आम्ही नवीन ठिकाणी जाणार होतो. धन्यवाद. वा वा वा, छान घेऊन जाता तुम्ही आम्हाला. छान मस्त ताई. मस्त प्रवास. नॉर्थ ईस्ट छान छान. छान छान. मस्त. मस्त मस्त, खूप छान वर्णन. धन्यवाद सर्वांना. आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा सुरुवात करा. सर्व सभासद आणि सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. आज मी दक्षिण आफ्रिकेचे थोर क्रांतिकारक नेल्सन मंडेला यांचे काही विचार सांगणार आहे. वा. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्मितहास्य, प्रसन्नता बहुकामाचे अशा प्रकारे अवलंबलं होतं धोरण, की हसण्यामुळे जीवन सुसह्य होते आणि मन उल्लसित होते. ताणतणावाकडे निष्किलपणे पाहिले की मुश्किल गोष्टी सुद्धा सोप्या होऊन जातात, असे ते म्हणायचे. वा वा. प्रसन्न सुंदर हास्याने अनेक कामे सहजतेने होऊन जातात. माणसाची निम्मी अधिक शक्ती त्याच्या प्रसन्न वृत्तीतच असते. चेहऱ्याची ठेवण बदलणे शक्य नसले तरी त्यावर प्रसन्नतेचा भाव ठेवणे हे आपल्या हातात आहे. प्रसन्न व्यक्तिमत्व आणि हसरा चेहरा यामुळे अनेकांवर चांगली छाप पडून लोकांचा नेतृत्वास पाठिंबा सहजपणे मिळवता येतो. हे मंडेलांनी खूपच लवकर लक्षात घेतले होते. म्हणून आपल्या राहणीमानास त्यांनी प्रसन्नतेची व स्मितहास्याची शोभिवंत किनार जोडली होती. दुसरं ते म्हणायचे की शत्रूला मित्र माना. शत्रूला मित्र मानायचे असते.
शत्रूचेही गुण ओळखून प्रसंगी त्याची स्तुती करावी. स्वतः तुम्ही कितीही बलाढ्य असलात तरी समोरच्या दुर्बळ शत्रूला तुच्छ समजू नये. शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकणे यातच खरे मोठेपण आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही अशा व्यक्तींनाही नेल्सन मंडेला महत्वाच्या बैठकींना बोलवत असत. त्यांची अंतःकरणे जिंकून घेत असत. त्यांच्या वाढदिवशी दुःखद प्रसंगी मंडेला आवर्जून उपस्थित राहत असत. त्यामुळे शत्रू कमी धोकादायक ठरू शकतात, मात्र त्यांना धुडकावले तर ते तापदायक ठरू शकतात असे त्यांना वाटायचे. ते म्हणतात की घटनांचा आपण अनेकांगी विचार केला पाहिजे. एखादी घटना घडली किंवा आपल्या आवाक्याबाहेर ती दिसली तरी आपले वर्तन मात्र आपल्या हातात असते. वस्तू तिला स्वीकारून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नातच यशस्वी जीवनाची सांगता असते. एखाद्या प्रतिकूल घटनेचा आपल्यावर किती परिणाम होऊन द्यायचा याचा आपण विचार करायचा असतो. एखादी घटना अपेक्षेप्रमाणे घडेल असे नसते. त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीही उद्भवू शकते, हे ग्राह्य धरणे शहाणपणाचे असे ते म्हणत. एका दगडात फळ पडत नाही हे लक्षात ठेवून अपेक्षित शेवटाकडे नेणारे अनेक व्यावहारिक मार्ग या नेत्याने अवलंबले होते. आणि पुढे ते म्हणतात की प्रसंगी माघार हवी, अहंभाव नको. प्रसंगी माघार घेण्याची वृत्ती हवी, पण अहंभाव नको. पुढची मोठी झेप घ्यायची असेल तर 10 पावले मागे यावे लागते. अपयशाने पडणे यात चूक नाही, पण पडून न उठण्यात मोठी चूक आहे. मंडेलांनी मांडलेल्या एका प्रस्तावाला देशभरातून विरोध होताच त्यांनी तो प्रस्ताव मागे घेतला. जी कल्पना लोकांना मानवत नाही ती सोडून द्यायला शिकले पाहिजे. अहंभावाने ते माझेच खरे असे न मानणे यातच नेतृत्वाचे यश असते असे ते म्हणायचे. अहंकारासारखे जगात अत्तर नाही, अहंकारासारखी दुर्गंधीही नाही हे त्यांनी ओळखले होते. अपयशास धैर्याने तोंड देऊन हार न मानणारी व्यक्तीच यशस्वी होते. मंडेलांनी संकटांना भिवून न जाता एक वेगळी संधी मानून त्यावर सतत मात केली. म्हणतात धाडसाने भीतीवर मात करता येते. धाडसाने भीतीवर मात करता येते. जीवन म्हणजे आव्हान, प्रदीर्घ साहस आणि आपल्या पात्रतेची खरोखर कसोटी असते. त्यामुळे माणसाला घाबरवणारे अनेक भीतीदायक प्रसंग त्याच्या पुढे उभे ठाकतात. पण मंडेलांचं वैशिष्ट्य असं होतं की अनेक संकटांच्या प्रसंगात त्यांनी आतून घाबरलेले असतानाही काहीच झाले नाही असे दर्शविले. थोडक्यात म्हणजे आपण घाबरलेलो असतानाही उसने अवसान आणून का होईना त्या क्षणी चेहरा शांत ठेवून अविचल अंतःकरणाने वावरण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते. त्यामुळे त्यांच्या बरोबरीचे सहकारीही तसेच वागायचे. ही प्रेरणा मंडेलांच्या अविचलतेतून त्यांना मिळायची. आयुष्यात 10%च वाईट गोष्टी त्रासदायक असतात, पण आपण मात्र दुर्दैवाने 100% लक्ष त्या 10 गोष्टींच्याकडे देतो. म्हणून तर भीती, अपयश या गोष्टी आपल्या पाठीमागे लागतात असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे विरोधकांना जाणून घ्या. जे काही विरोधक असतातच प्रत्येकाला, त्यांना जाणून घ्या असं ते म्हणतात. आपल्या समर्थकांची दखल घेतो, परंतु विरोधकांनाही बेदखल करून चालत नाही. अत्यंत क्रूर आणि अशक्यप्राय परिस्थितीतही वाटाघाटी किंवा तडजोडी घडवून आणल्यास विरोधाची धार बोथट होऊ शकते अशी मंडेलांची धारणा होती. ज्यांच्या विरोधात लढायचे आहे त्यांची भाषा, संस्कृती, आचार, विचार आणि दृष्टीही मंडेलांनी समजून घेतली होती. पुढे ते म्हणतात की वेळ येईल तेव्हा नेतेपण कसं करायचं. नेता आघाडीवर असेल तर मागच्यांना लढायला बळ येते, हे तर माहिती आहे. नेता आघाडीवर असेल तर मागच्या लोकांना लढायला बळ येते. असे असले तरी नेतृत्व पिछाडीवर राहून करा आणि इतरांना नेत्या इतकेच आपणही मातब्बर असल्याचे जाणवू दे असे मंडेलांचे म्हणणे असायचे. नेत्याने मेंढपाळासारखे असावे. मेंढपाळ मागे राहतो व मेंढ्या जेव्हा विखुरतात तेव्हा तो आघाडीवर येऊन सर्वांना एकत्र ठेवतो.
जिथे मतभेद होतात तिथे खरा नेता मतैक्य निर्माण करण्यापुरतेच आघाडीचे नेतृत्व स्वीकारतो. चाचलेपण दूर करून वाट प्रवाही करतो. नेत्याने मांडलेली नवीन संकल्पना ही नेत्याची नव्हे तर माझी संकल्पना आहे असे प्रत्येक सहकार्याला वाटायला लावणे हे कौशल्य मंडेलांच्याकडे होते. धन्यवाद. वा वा, नेल्सन मंडेलांच्या नावावर इतका छान मेसेज आहे तो दिलाय तुम्ही, खरा आहे तो. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. खूप थोर विभूती होती. खूप महत्व खूप छान, होते. मौलिक. खूप महत्वपूर्ण छान, खूप छान. छान छान. नेल्सन मंडेला. अरे त्यांचं अरे तुमचंच पुस्तक वा आहे. वा. वा, छान, मस्त. छान छान. नमस्कार. आज विषय घेतोय कारण 15 डिसेंबर 2024ला म्हणजे आज 2 दिवसापूर्वी आपल्यातून झकीर हुसेन हे देवाकडे गेलेले आहे. आणि झकीर हुसेन ह्या विषयाशी माझा फार जवळचा संबंध आहे. तो कसा, व्यक्तीशी नाही म्हटलंय मी, विषयाशी म्हटलंय. झकीर हुसेन खानचे वडील अल्लार खान, आणि त्या काळात अल्लार खानच्या काळामध्ये 3 मातब्बर तबलजी होते, तिरखवा, अल्लार खान आणि अमीर हुसेन खान. ह्या तिघांचे गुरु मुनीर खान म्हणून होते. आता हे मला कसं कळलं तर अमीर हुसेन खान यांचा मुलगा पापाजी यांच्याकडे मी माझ्या वयाच्या 6व्या वर्षी तबला शिकायला जायचो. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन. जसं झकीर हुसेन तसं आपण पापाजी धरूया. पण झकीर हुसेनचं वय आता 73 होतं, माझं वय 72 आहे. वयाची तुलना नाही करत आहे. पण मला तो एक लाभ मिळाला की मुनीर खानचे शिष्य अमीर हुसेन खान आणि त्यांचा मुलगा पापाजी यांच्याकडे मला तबल्याचे सुरुवातीचे धडे मिळाले. आणि नंतरचे धडे अमीर हुसेन खान यांचे शिष्य दाभोलकर म्हणून होते गोरेगाव येथे, त्यांच्याकडे मी बरेच वर्ष तबला शिकलो. तबला किंवा कोणतंही वाद्य किंवा कोणताही कलाकार त्या काळामध्ये प्रसिद्धीला नाही यायचा. माझ्या लहानपणी मी रेडिओ स्टेशनवर संगीतिकेला तबला वाजवायला गेलो होतो. मोठ्या मोठ्या ठिकाणी मला घेऊन जायचे. लहान होतो मी, 6, 7, 8 वर्षाचा असताना. त्याच्यानंतर एकदा ॲम्ब्युलन्समधून वाडिया हॉस्पिटलला एका कार्यक्रमात मला घेऊन गेले होते तबला वाजवायला, पण प्रसिद्धी नव्हती. आता ह्या 3 बलाढ्य तबलजी यांचा माझा कसा संबंध आला की मुनीर खानची पुण्यतिथी साजरी व्हायची. आणि माझ्या घरच्यांचे खूप आभार आहेत की मला माझ्या शालेय जीवनामध्ये पण गोरेगावहून ग्रँट रोडला मुनीर खान पुण्यतिथी जी 24 तास कार्यक्रम चालायचा ती मी 3 वेळा पूर्ण अटेंड केली. डोळ्यावर झापड यायचं, पण 1 से 1 तबलजी, सितारवादक आणि असा तो 24 तास कार्यक्रम चालायचा. तर खरं म्हणजे पूर्वी कलाकारांना प्रसिद्धी नव्हती हे खरं आहे. तो विषय मोठा आहे. पण आपली कला, तबला कला ही प्रसिद्धच होतात आणणं. वाह ताज वाह, ताज चहाच्या जाहिरातीमधून झकीर हुसेनने तबला ह्या वाद्याला व्यवस्थित प्रसिद्धीला आणलं. नाहीतर साथीचे वादक असा एक भाग असायचा तबल्याच्या काळातलं. मला आठवतंय कारण मला जे पापाजीने तबला शिकवला ते मुख्यतः डान्स फॉर्म मधले एक्सपर्ट होते. मला जे दाभोलकरांनी तबला शिकवला तो सर्वच शिकवला, पण त्याच्यामध्ये कायदा, मुखडे असे भाग होते. म्हणजे सोलो तबला वाजवणारे जे आहेत हे असं जे झकीर हुसेन तिरकट वगैरे करायचे, हाताच्या दोन्ही हाताच्या थापा मारून, ते सगळं शिकवलं. पण त्याच वेळेला तबला कुठे कुठे लागायचा, अभंगांना लागायचा, भजनात लागायचा, भावगीतांना लागायचा, आणि सगळ्यात कठीण म्हणजे ख्याल गायकीमध्ये, क्लासिकल गायकीमध्ये विलंबीतला लागायचा. तर विलंबीतला बसायचा. मला योग आला नव्हता, फोर्स झाला होता 8व्या वर्षी.
आणि 8व्यावरती विलंबीतला मी एकताल वाजवला होता. त्रिताल सोपा असतो, 16 मार्काचा सरळ असतो, पण एकतालमध्ये वजन वेगवेगळं असतं, म्हणजे त्रितालचे एकदम एकाच समयमध्ये असतं. तर आज मला झकीर हुसेनचा एक मुख्य कौतुक करावं असं वाटतं, कारण वाद्यवादकांना त्यांनी फार प्रसिद्धीवर आणलं आणि त्यामुळे त्यांची ती एक आठवण सगळ्यांना राहणार आहे. वाह ताज वाह. आणि त्यावेळेला त्यांचे ते झुपकेदार केस उडवणं वगैरे, आणि म्हणून त्याच्यानंतर तबला एवढा प्रसिद्धीला आणला, बाहेर देशात नेला, आणि फक्त तबला. बारकीशी त्याच्यात एक ही सांगतो की अमीर हुसेन खान, पापाजी सांगायचे, अमीर हुसेन खानच्या इकडे 20-25 जण तबला शिकायला यायचे. ते दिवसभर नोकरी करून रात्री तबला शिकायला यायचे आणि शेजारच्या घरांमध्ये आवाज जाता नाही म्हणून तबल्यावर चादरी टाकून तबला वाजवायचे. म्हणजे चादर टाकलेला तबलामधून जो नाद निघू शकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला नाद नुसता तबला वाजवून मिळू शकतो. आणि रात्र रात्र प्रॅक्टिस करायचे. पण त्या सगळ्या कलाकारांना प्रसिद्धीला आणणारे झकीर हुसेन, त्यामुळे आज मला त्यांना एक सलामी द्यावीशी वाटली आणि म्हणून मी माझं हे वक्तव्य शेअर केलं. सगळ्यांचे खूप खूप आभार. वा, चांगली माहिती मिळाली. वा, छान. वा खानोलकर वा. सर, एक नवीन अनुभव सांगितला, तबला ऐकवा येता एकदा. छान छान. किती तुम्ही चुपेर उत्तम आहात अगदी. नाही, अजून ऐका तुमच्या कला हळूहळू आम्हाला कळताय. अजून मी तोंडाने तबला वाजवतो. आता त्रिताल आहे ना, तो 10 धिन धिन 10 10 धिन धिन 10 10 3 3 ता ता धिन धिन ता तेत तक देत तक तिट तक तिट कर देत दिगन नाग तिट कत गदिगन दा तक देत तगेन दा तक देत तगेन दा तक देत तगेन दा तिट ते दागे तिट कर जाईट दागे तिट कर जाईट दागे तिट 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 घेत रान दादी गेंत गेंत गेंत. अशाच प्रकारे तोंडाने वाजवतो. पुढे आली नाचत नाचत मेहनत आहे गाणं पुढे ना. हा ताल आहे का या गाण्याचा? आपल्या सगळ्यांच्या कथनाचं आढावा डॉक्टर शुभदाताई घेणार आहेत, पण शुभदाताईंनी एक छान कविता आपल्याला समोर सादर केली, त्याचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यात खूप काही ठासून भरलेलं आहे. कारण शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र म्हणजे जेवढ्या कला शिकले शिवाजी महाराज बालपणी, म्हणजे भाषेचं शिक्षण, धनुर्धारी म्हणून शिक्षण, शस्त्र वापरण्याचं, आपल्या युद्धाची नीती, युद्धाची व्यूहरचना, त्यावेळेला पण त्यांच्याबरोबर त्यांचे बालसवंगडी असायचे. त्यातला एक मित्र येसाजी कंक. मला एवढा उल्लेख मी का केला, कारण तेव्हाच आपल्याला आपल्या बरोबरची व्यक्तीची पारख होऊ शकते. निश्चित पारख करण्याची क्षमता शिवाजी महाराजांमध्ये होती. एलवण खोऱ्यात त्यांनी झेंडा फडकवला. त्या येसाजी कंकाने त्यांना सेनापती का उपसेनापती पद बहाल केलं. त्याच्यानंतर ते पायदळ प्रमुख झाले. पण हे सगळं करत असताना खूप गुण त्यांच्यात होते. युद्धनीती, मगाशी आपण जो विचार केला, आणि 100 हत्तींचे बळ असलेला योद्धा, म्हणजे कुठेही कमी नाही. पोर्तुगीजांशी पण लढला. आता हे का लढला? शिवाजींच्या सगळ्या लढाया या गनिमी काव्यानी होत्या. म्हणजे समोर 10,000 सैनिक, तर आपल्याकडे 25-50 सैनिक, म्हणजे मावळे घेऊन ते गनिमी काव्याने युद्ध जिंकणं. तर गनिमी काव्यामध्ये शिवाजी महाराजांचा ते उजवा हात होता. आणि एक छान उल्लेख केला की 4ही छत्रपतींना त्यांनी मोलाची साथ दिली. हे त्यांचंही भाग्य आणि आपलं भाग्य आहे की 4 छत्रपतींना साथ देण्यासाठी येसाजी कंक उपलब्ध होते. शत्रूमध्ये एक दहशत होतीच,
म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की 100 हत्तींचे बळ, तर मदधुंद हत्तीलाही त्यांनी वश केलं होतं, अनेक लढाया जिंकले, दरबारात त्यांचं स्थान अग्रेसर होतं. खानाने त्यांचा छळ केला, तळहाती घेऊन शिर, परंतु त्यांनी आपल्यातला बाणा आणि शिवाजीचा सैन्यात असलेला एक स्वतःचं अस्तित्व याला कधीही डाग लागू दिला नाही. स्वराज्यासाठी समर्पण केलं, देश देवासाठी सरळ समर्पण केलं, असं डॉक्टर शुभदाताईंनी म्हटलंय. हा शब्द खूप आवडला. जन्म घेतला मातृभूमीच्या हौतात्म्यासाठी. आणि डॉक्टर शुभदाताई, मला खूप बरं वाटलं की येसाजी कंक हा विषय तुम्ही उत्तमरित्या आमच्यापर्यंत मांडलात आणि तो सर्वदूर पोहोचेल. तुम्ही हे मोठं कार्य केलेलं आहे. तुमचे खूप खूप आभार. आता मी डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो की बाकीच्या सादरीकरणाचा त्यांनी आढावा घ्यावा. डॉक्टर शुभदाताई, जरा सुरू. नमस्कार. नमस्कार. सादरीकरण कमी झाली पण त्यांचा दर्जा उच्च होता, त्यामुळे सर्वात सुरुवातीला अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. भारती खानोलकरांचा पुढे चाललेला विषय आहे तुझ्या माझ्या संसाराला. इथे नवरा बायको आणि सुखे संसार या गोष्टी अपेक्षित आहेत. पूर्वीच्या काळची स्त्री म्हणायचे, गोकुळ येथे गोविंदाचे गजरे वाहती शांती सुखाचे, वैभव पाहुनी मम गृहिणीचे ढगा आडतो चंद्रदडी. त्याचं कारण होतं ती अत्यंत त्यागी, समर्पित जीवन जगणारी, मोठ्यांचा सन्मान ठेवणारी, पै पाहुण्यांचं स्वागत करणारी आणि सगळ्यात महत्वाचं नवऱ्याला समजून घेणारी. म्हणून ती स्त्री नुसती नव्हती, पत्नी नव्हती, तर ती अर्धांगी होती, भार्या होती. अर्धांगी म्हणजे पतीचं अर्ध अंग, अर्धनारी नटेश्वर त्याला म्हटलेलं आहे. आणि भार्या म्हणजे पतीच्या कार्याचा भार वाहून घेणारी. शिक्षणाचा प्रसार झाला आणि पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण झालं. त्या सगळ्या झटापटीमध्ये जर काय झालं असेल तर स्त्री पुरुष समानतेचं जे नको असलेलं वारं वाहिलं आणि त्यातून स्त्री पुरुष ही संस्कृतीमध्ये असलेली पाळंमुळं होती ती खणली गेली आणि केवळ समानतेसाठी भांडण असणं, मी काय म्हणून करायचं, त्यांनी पण केलं पाहिजे. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर तिच्या अंतःकरणात कुठेतरी जाणीव आहे की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, मनासारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. हा या कथेचा, निवेदनाचा हा सूर आहे. तो पहिल्या कथेमध्ये त्याने आपल्याला सांगितला आणि मुलीनं हे आईचं मनोगत जाणल्यामुळे तिला एकटीलाच पुढच्या वेळेला बोलवून तिच्या मनोकामना पूर्ण केल्या. म्हणजे आज मुलींकडे पण भरपूर पैसा आहे, मुली आईची जी काही मनोगत आहेत ती पूर्ण करू शकतात हे या कथेतून समजलं. आणि नवऱ्यालाही बोध झाला की आता आपण ही कामाची जबाबदारी उचलली पाहिजे आणि पुरुष अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. दुसऱ्या कथेमध्ये त्यांनी एक विपरीत उदाहरण सांगितलं की पत्नी अशक्त आहे, ती प्रेग्नंट आहे, बाळाची वाढ नीट होत नाही, तिला माहेरी पाठवलेलं आहे आणि माहेरचे लोक तिची काळजी घेत आहेत आणि हा सतत विचारपूस करून तिच्यावर दडपण आणतो आहे. आणि ते दडपण इतकं विकोपाला गेलं की त्यातून काही संवाद साधण्याऐवजी विसंवाद साधला गेला. जन्माला येणारं मूल 2 पाऊंडातच जन्माला आलं आणि नवे प्रश्न निर्माण झाले.
आणि त्याबरोबर त्या करुणेच्या जीवनाची सुद्धा शाश्वती ढळत चालली. तर असं घडू नये हा आपल्याला संदेश दिलेला आहे की काळजी घ्यावी, पण ती जबरदस्ती नसावी. काळजीतून प्रेम आणि भावना निर्माण व्हाव्यात, भावनांचं स्खलन होऊ नये, हा संदेश मिळाला. छान संदेश दिल्याबद्दल भारतीताईंचं अभिनंदन आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी पुरस्कार प्राप्त निबंधाचा अर्धा भाग आपल्याला सांगितला की माझा अविस्मरणीय प्रवास. त्या प्रवासामध्ये बोटीनी जाणं, शाळेच्या सुट्टीचा जो अनुभव आहे तो लुटणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसं त्यावेळेला आजोळी जात असत. म्हणजे मामाच्या गावाला जाऊया आणि तिथला आनंद लुटूया, ही लहान मुलांच्या मनामधली जी संकल्पना होती, तिला खत पाणी घालायचं मोठी माणसं काम करत असत. त्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करत असत. वडील महिना महिना एकटं राहण्याची तयारी दाखवत आणि आईला पण विश्रांती माहेरी मिळे. आणि बोट हालते हे कळत नाही, फक्त ती डोलते. तिथं झाड वेली वगैरे पाहायला मिळत नाहीत. आणि प्रचंड पाण्याचाच अनुभव, हे सगळे अनुभव त्यांनी अत्यंत समर्थपणे आपल्याकडे व्यक्त केले. आणि एक नवा बोटीच्या प्रवासाचा अनुभव आपल्याकडे सादर केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रज्ञा जोशींनी मेघालयातल्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या परंतु अविस्मरणीय प्रसंगाचं वर्णन केलं की झाडांच्या मुळाची तयार केलेली ब्रीज. मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं की खरे तर ही अनाडी माणसं आहेत, अशिक्षित आहेत, पण त्यांच्याकडे ज्ञान नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्या बुद्धी सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर त्यांचा भरोसा असल्यामुळे आज त्यांनी जे ब्रिज निर्माण केले आहेत, 400-400 वर्ष त्याला लागलेली आहेत, पण समाज कल्याणाकरता त्यांची जी झटापट आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपण त्या लोकांना खूप मोठेपणा दिला पाहिजे की काहीही जवळ नसताना, ज्ञान नसताना, अनुभव नसताना बुद्धी सामर्थ्याचा घाट घालून नवे पूल निर्माण केले आणि समाजाचं कल्याण केलं. या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. आणि पुढे पावसाचं वर्णन त्यांनी केलं की 100 पायऱ्या उतरल्यानंतर धबधब्यांनी पडणारा तो पाऊस, त्याचं रोमांचकारी दर्शन आणि स्वर्ग म्हणजे काय असतो हा इथे आम्हाला पाहायला मिळाला. ब्रिजच्या खाली असलेला पाण्याचा खळखळ आवाज आणि अनुपम सृष्टी सौंदर्य. खर तर मनामध्ये पाण्याची भीती असते आणि दुसऱ्या बाजूला सृष्टीच्या त्या अविस्मरणीय सौंदर्याचा आस्वाद घेण्याची भावना निर्माण झाली होता. तो एका ड्रायव्हरच्या मदतीने सुटला. कार सापडली आणि पुढे 3 तासांचा प्रवास हा अविस्मरणीय ठरून शिलाँगचा हा मेघालयाचा तिसरा प्रवास त्याने आपल्याकडे छान पद्धतीने सादर केला. त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. अनुसया कुंभाराने दक्षिण आफ्रिकेमधील क्रांतिकारक नेल्सन मंडेला यांच्या स्मितहास्याबद्दल आपल्याला सांगितलं की माणसावर कितीही ताण असला, संकट असली, घनघोर परिस्थितीचा सामना करायचा असला, अनंत कामाचा निचरा करायचा असेल, तर एक साधा सोपा उपाय आहे की आपल्या चेहऱ्यावर अत्यंत छोटस
एक निर्मळ स्मितहास्य आपण ठेवलं तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला जिंकून घेता येतं. आपला चेहरा कसा असावा, तो बदलावा हे आपल्या हातात नाही, पण स्मित हास्याने समोरच्या माणसाला आपल्याला आपलंच करून घेता येतं. हे आनंदी जीवनाचं गमक. शत्रूची मनस्वी स्तुती करा, त्यांची अंतःकरणे जिंकावी. शत्रू कमी करण्याचा हा सुरेख मार्ग आहे. घटनांचा अभ्यास केल्याने प्रतिकूल अनुकूल घटनांची मनामध्ये समग्र जंत्री जमते आणि त्यांचा संगतवार अर्थ लावता येतो. सगळ्यात महत्वाचं की जी गोष्ट आपली लोकांना आवडत नाही त्याकरता आपण 4 पावलं 10 पावलं माघार घ्यावी, मागे यावं. त्यांच्या एका प्रस्तावाला लोकांनी असहकार केला तर त्यांच्याशी भांडण झगडा किंवा वितुष्ण न करता आपणच मागे यावं. म्हणजे अहंकाराने होणारे तोटे आणि दुसऱ्यांची मन समजून होणारे फायदे. प्रसंगी अवधान असावे, चित्त प्रसन्न ठेवावे, तेव्हा कार्य आपलं भरीला पडतं असं आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. तोच साधा सोपा मार्ग नेल्सन मंडेलांनी आपल्याला सांगितला. त्यांच्या सहकार्यांवर पण त्याचा परिणाम झाला. आणि असं वर्तन आपल्यालाही करता येईल का? आणि समर्थकांची दखल घ्या, तसेच विरोधकांचाही सन्मान ठेवा. म्हणजे त्यांचे सुद्धा आचार विचार संस्कृती जे विचार मंथन आहे त्याचा अभ्यास करणं हे नेतृत्वाचं खरं लक्षण. ही मोठी जबाबदारी नेत्यावर आहे. याची आज आपल्याला जाण करून दिली. आणि मग मतभेदांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कशा अर्थाने आयुष्य सुखकर करता येईल याचा साक्षात्कार घडवला. आणि मग जीवन सोपं स्फुरणीय आहे ते विचाराने आणि माघार घेण्याने प्रसंगी कसं सुंदर होईल याचा अभ्यास आपल्याला या इथे ऐकायला बघायला मिळाला. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आरंभी मांडलेला विषय पुन्हा मांडते की पुढच्या वेळेला जास्तीत जास्त सहकार्याने सहभाग घेऊन हे सादरीकरण दृढ करावं आणि सर्वांपर्यंत आपले अनुभव पोचवावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना. जय श्रीराम.